नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे की सरकारचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। तर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेत आता KYCसाठी मुदत वाढवून मिळवण्याची शक्यता आहे। काय आहे नेमकी बातमी, चला आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओवरती शेवटपर्यंत कंटिन्यू राहा। लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी, लाडक्या बहिणींना KYCसाठी संधी मिळणार। लाडक्या बहिणींना 1 महिन्याची मुदत वाढवून मिळण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे KYC करण्यासाठी आता शेवटची संधी उरली आहे। लाडकी बहीण योजनेत eKYC दुरुस्ती करण्यासाठी अवघे काही तास उरलेले आहेत। दरम्यान जर KYC केली नाही तर महिलांचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे। दरम्यान आता लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे की लाडकी बहीण योजनेच्या eKYCसाठी मुदत मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता 31 डिसेंबरपर्यंत ज्या महिलांनी KYC केली नाही त्यांना संधी मिळू शकते। KYCसाठी मुदत वाढ मिळणार। लाडकी बहीण योजनेत KYC करण्यासाठी शेवटची संधी 31 डिसेंबर होती। या दरम्यान तोपर्यंत लाखो महिलांनी KYC केलेली नाही, त्यामुळे महिलांचे लाभ बंद झालेले आहेत। आता या महिलांना KYC करण्याची पुन्हा एक संधी मिळू शकते। लाडकी बहीण योजनेत eKYC करण्यासाठी अनेक महिलांनी दुर्लक्ष केले, परिणामी त्याचा लाभ बंद करण्यात आला। पण आता या महिलांचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो। महिलांना जर KYC करण्याची संधी मिळाली तर त्या पुन्हा KYC करू शकतात। सोलापुरातील एकूण 11,563 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता। त्यातील 1.5 लाख महिलांनी KYC केलीच नाही। राज्यातील जवळपास 17 लाख महिलांची KYC बाकी आहे। या दरम्यान आता KYCची संधी न देता 17 लाख महिलांचा लाभ बंद करणे हे सरकारला परवडणारे नाही। त्यामुळे महिलांना एक संधी मिळू शकते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। याबाबत आपल्याला ही बातमी मिळालेली आहे। KYC दुरुस्तीची आज शेवटची तारीख। लाडकी बहीण योजनेत KYC करताना अनेक महिलांना प्रश्न समजले नाही, त्यामुळे त्यांनी चुकीचे उत्तरं दिली। यामुळे महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे। आता याच महिलांना KYCमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संधी देण्यात आली आहे। ही मुदत 31 मार्चपर्यंतच होती, मात्र ही मुदत वाढवून 30 एप्रिल करण्यात आली। म्हणजेच KYCतील दुरुस्तीसाठी आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर हे काम करा आणि लवकरच तुमचा लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो मिळवण्यास तुम्ही त्यात पात्र ठरा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच अशा नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।